वाचाळवीरासारखं बरळणं बरं नाही, आढळरावांनी अमोल कोल्हेंना फटकारलं. लग्नातील त्या डायलॉगबाजीवर घेतला आक्षेप. शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा चांगलाच वेग आलेला आहे. येथे सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. या जागेवर मवियातर्फे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तर महायुतीतर्फे शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट देण्यात आले. हे दोन्ही नेते आता ताकदीनं प्रचाराला लागलेले आहेत. अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली. त्यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना कोल्हे यांनी काहीशी राजकीय स्वरूपाची विधानं केली होती. त्यांच्या याच विधानानंतर शिवाजीराव आढळराव पाटील आक्रमक झाले आहेत. आढळरावांच्या टीकेमुळे आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे 31 एप्रिल रोजी मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला गेले होते. त्यांनी तेथे राजकीय भाष्य केलं होतं. या भाष्यानंतर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंगलमय प्रसंगी कोल्हे यांनी वाचाळवीरांसारखं बरळी, लग्न म्हणजे आनंदाचा प्रसंग असतो, त्यामुळे अशा ठिकाणी राजकारणाची भाषा करणं हे शोभत नाही असं बोलून उपस्थित लोकांच्या टाळ्या घेता येतात. मात्र हे संस्कृतीत बसत नाही. अमोल कोल्हे यांनी अशी शिकवण कोणी दिली हे सांगता येणार नाही. त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे आणि त्या ठिकाणी असली राजकारणाची अशा प्रकारची भाषा करणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. ही संस्कृती नाही. एखाद्याच्या लग्नाला गेले नम्रपणे त्यांचं अभिवादन करावं, नम्रपणे त्यांना शुभेच्छा द्याव्या, पण अशा त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे आणि त्या ठिकाणी असली राजकारणाची अशा प्रकारची भाषा करणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. ही संस्कृती नाही. एखाद्याच्या लग्नाला गेले नम्रपणे त्यांचं अभिवादन करावं, नम्रपणे त्यांना शुभेच्छा द्याव्या, पण अशा प्रकारच्या लग्नाच्या भाषणामध्ये एखाद्या वाचाळवीरासारखं काहीतरी बरळायचं हे बरं वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.